तर या ठिकाणी अतिशयोक्ती होणार नाही। आणि मग भक्तीचं मर्म समजावून सांगत असताना त्या देवाची भक्ती संतांना या ठिकाणी बेप्रेत आहे की आपल्या अंतःकरणाची शुद्धता देवाजवळ या ठिकाणी वहा। काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार या षड विकारांची निवृत्ती तुमच्या अंतःकरणातून ज्या वेळेला बाहेर पडेल, देव निश्चितपणानं समजण्याची भूमिका तुमच्या शाश्वत मनाला या ठिकाणी समजून येईल, त्यावेळेला भक्तीचं मर्म तुम्हाला या ठिकाणी समजल्याशिवाय राहणार नाही। मग कशा प्रकारची भक्ती नक्की संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी अपेक्षित आहे? आपण सगळी मंडळी आळंदी पंढरीची वारी करणारी माणसं आहोत। वर्षातून एकदा आषाढी कार्तिकेला आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो। पायी प्रवास जर त्या ठिकाणी असेल तर 18 दिवसामध्ये आपण त्या ठिकाणी पंढरपूरला पोहोचतो। कोंडाजी बाबा डेरेंच्या पालखीमध्ये तुम्ही गेला असाल, किंवा ओतूरच्या चैतन्य महाराजांच्या पालखीमध्ये तुम्ही गेला असाल, किंवा आळे संतवाडीच्या पाडेकर बाबांच्या पालखीमध्ये तुम्ही गेला असाल, कोणत्याही पालखीमध्ये कधीतरी एकदा तुम्ही देवाचं पायी दर्शन या ठिकाणी घेतलं असेल। संत परंपरेनं एक वाक्य मराठी माणसाला अत्यंत महत्त्वाचं सांगितलं की आयुष्यामध्ये कधीतरी एकदा, शब्द लक्षात घ्या, कधीतरी एकदा पंढरपूरची पायी वारी प्रत्येक माणसानं केली पाहिजे। आता ती कधी केली पाहिजे त्याचं उत्तर प्रत्येक माणसाने या ठिकाणी शोधलं पाहिजे। साध्या भाषेमध्ये कीर्तनकार जुन्या कालखंडामध्ये सांगायचे, बाबा आयुष्यामध्ये वारी करायची ना, मग कधी करा हे लोकांना सांगत तुम्ही बसू नका, मरायच्या आधी तरी आयुष्यातून एकदा पंढरपूरची वारी करा। मग ती 40व्या वर्षी करा, 50व्या वर्षी करा, 60व्या वर्षी करा किंवा 100व्या वर्षी करा। तुम्हाला जर तुमच्या मरणाची तारीख, मरणाची वेळ, मरणाचं वय जर माहीत असेल तर मग त्या अनुषंगाने तुमचा विचार या ठिकाणी करा। आता पंढरपूरची वारी करणाऱ्या पण निष्ठावंत वारकरी या ठिकाणी आहोत, विचार तुम्ही या ठिकाणी करा। पंढरपूरच्या पायी वारीला गेल्यानंतर सुखाची एकही गोष्ट रस्त्यानं तुम्हाला त्या ठिकाणी मिळत नाही। तुम्ही घरामध्ये संध्याकाळी 8 वाजता लाईट लावता, किचनमध्ये स्वयंपाक त्या ठिकाणी तयार असतो, कोणीतरी घरामध्ये 2 ताटं समोर त्या ठिकाणी ठेवतं, फ्रीजमधलं फिल्टरचं पाणी तुमच्या समोर ठेवतं, पंचपक्वानाचं ताट तुमच्या समोर त्या ठिकाणी आहे, गरम झालं तर AC लावला जातो, फॅन त्या ठिकाणी लावला जातो। ही सुविधा रस्त्याच्या वाटेवरती तुम्हाला मिळते का? वायूर आहे। वारीमध्ये अशा प्रकारची सुविधा मिळत नाही। रस्त्याच्या कडेला कुठेतरी त्या ठिकाणी वारी थांबलेली असते, पाण्याचा टँकर एका बाजूला असतो, गरम झालेलं पाणी प्यावं लागतं, रस्त्याच्या कडेला पंक्तीला बसावं लागतं, रस्त्यानं गाड्यांची वाहतूक त्या ठिकाणी चालू असते, रस्त्याचा फुफटा आपल्या पत्रावळीमध्ये त्या ठिकाणी येतो, पण तो प्रसाद गोड आहे। गोड म्हणण्याचं कारण काय? कारण देवाचा प्रवास आपण त्या ठिकाणी सुरू करत आहोत, चाललेला आहोत, आणि म्हणून धुळीचं अन्न जरी असलं, माती पडलेलं अन्न जरी असलं तरी आपल्या मनामध्ये अंतःकरणाची शुद्धता आहे। आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, आळंदी पंढरीच्या वारीचं, निस्सिम भक्तीचं मर्म आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी साठणं गरजेचं आहे। आणि म्हणून कधीतरी पायी वारी एकदा केली पाहिजे। आमच्या उत्तरवरून पालखी निघते, 18 दिवसांचा प्रवास त्या ठिकाणी करते, चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन लोक घेतात, गावातून ग्राम प्रदक्षिणा घेतली जाते, ग्रामदैवत पांढरी मारुतीच्या मंदिराच्या व्यासपीठावरती पालखी दर्शनासाठी ठेवली जाते, आणि 1000 लोक पालखीला बोळवण करण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात। सगळी लोक पालखीला जातात का? बोळवण करणारी सगळी लोक जात नाही, त्या ठिकाणी येतील किंवा आळ्यापर्यंत 15 किलोमीटर पायी चालतील आणि पुन्हा आपल्या माघारी त्या ठिकाणी जातील। दिंडी बोळवायला 1000 लोक असतील, पण पालखीमध्ये 500 लोक त्या ठिकाणी शिल्लक राहतात, 200 लोक त्या ठिकाणी शिल्लक राहतात। पण श्रद्धेमध्ये फरक आहे तर पंढरपूरच्या वारीला चालणाऱ्या निष्ठावंत भाविकाच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे ती फक्त बोळवण केलेल्या माणसाच्या मनामध्ये सुद्धा असेल तर कोणत्याही प्रकारची भक्ती कदाचित देवाला आवडते, असं संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। तो 18 दिवसाचा प्रवास तुम्ही एकदा करून पहा। ओतूरवरून ज्यावेळेला दिंडी निघते ना, 18 दिवसाचा प्रवास त्या ठिकाणी आहे। ओतूर, आळे, आळकुटी, वडझिरे, पारनेर, पिंपळनेर, ढवळगाव, बेलवंडी, श्रीगोंदा, चांडगाव, जलालपूर, सिद्धटेक, वरडगाव, कोर्टी, वीट, झरे, टेंभुर्णी, वरवडे, आष्टी 19वा मुक्काम, आणि पंढरपूरला 20व्या दिवशी पालखी त्या ठिकाणी जाते। चंद्रभागेमध्ये पवित्र स्थान तो वारकरी त्या ठिकाणी करतो, आपलं शरीर निर्मळ करतो, आपलं मन निर्मळ करतो, आणि दर्शन बारीच्या रांगेमध्ये दर्शन घेण्यासाठी उभा राहतो। किती तासामध्ये दर्शन होतं? 2 तासामध्ये नाही होत, एका दिवसामध्ये नाही होत, 2 दिवसामध्ये नाही होत, कदाचित 3ऱ्या दिवशी दर्शनाची बारी आपली त्या ठिकाणी येते। आपण पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जातो, एका क्षणापुरते पंढरीच्या पांडुरंगाचे पाय म्हणजे चरण आपल्याला दिसतात, 2-4 पोलीस आपल्याला पटकन दरवाजाच्या बाहेर ढकलून देतात, पण पंढरीच्या पांडुरंगाचे चरण दिसल्यानंतर एवढा सात्विक आनंद आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतो की लाडक्या पांडुरंगाचं दर्शन मला त्या ठिकाणी झालेलं आहे। पण ते एका क्षणाचं दर्शन घेण्यासाठी 20 दिवसाचा मुक्काम रात्रंदिवस तुम्ही या ठिकाणी केला, हे चिथोर भक्ते आवडते देवा, संकल्पावी माया संसाराचे विठाला विठा। आणि मग जीवन जगत
असताना सगळ्या गोष्टी चाकोरीबद्ध भूमिकेतून संत परंपरेने आपल्यासमोर या ठिकाणी ठेवण्याचं काम केलेलं आहे. आपल्या गावातील अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतोय. कीर्तनाला आले म्हणजे तुम्ही भाविक आहात का असंही संत परंपरा या ठिकाणी सांगत नाही. तुम्हाला शक्य असेल पहाटे काकड्याला या, काकड्याला शक्य नसेल दुपारी नेमाच्या भजनाला या, नेमाचं भजन शक्य नसेल तुकाराम महाराजांच्या गाथेचं वाचन या ठिकाणी होतं ते वाचन करायला तुम्ही या, तेही शक्य नसेल संध्याकाळी कीर्तन ऐकायला तुम्ही या, तेही शक्य नसेल तर घरामध्ये सगळ्या आया बहिणी कीर्तन मंडपामध्ये येतात. घरी कोणी तुमच्या वाट्याचा स्वयंपाक करत नाही, किमान भोजन घेण्यासाठी तरी धर्म मंडपामध्ये या, कीर्तन मंडपामध्ये या. हेही तुम्हाला शक्य नसेल तर पत्रावळी उचलण्याचं काम करा. तेही तुम्हाला शक्य नसेल तर काल्याचं कीर्तन झाल्यानंतर शेजारच्या गावातल्या एखाद्याने तुम्हाला विचारलं कसं काय झाला तुमच्या वाडीतला सप्ताह, तर किमान असं उत्तर द्या, सप्ताह अत्यंत चांगला झाला. उगाच चर्चा करू नका. पहिल्या दिवसाचे महाराज आले नाही, दुसऱ्या दिवसाच्या महाराजांनी लेट केलं, तिसऱ्या दिवसाच्या महाराजांना काही कळलंच नाही, अशी चर्चा या ठिकाणी करू नका. या नारदाच्या गादीवरते ही आपण गादी म्हणतो कशाची, ही नारदाची गादी आहे. ही गादी कुणाची आहे? नारदाची गादी आहे. ही गादी कोणाची आहे? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गादी आहे. ही गादी कोणाची आहे? संत गाडगे बाबांची गादी आहे. आणि ही गादी जर राष्ट्रपुरुषांच्या पायानं जर परिस्पर्शित झाली असेल तर जीवन जगत असताना या नारदाच्या गादीवरती उभा राहणारा महाराज किती उंचीचा आहे, किती ताकदीचा आहे, किती हुशार आहे हे पाहू नका. तुकाराम महाराजांची पवित्र पताका खांद्यावर घेऊन निष्ठेनं जर एखादा साधा सामान्य कीर्तनकार जर लोकांना काही सांगण्याचा अट्टास मनामध्ये ठेवत असेल तर कीर्तनकार प्रगल्भतेकडे पाहू नका. मोडक्या तोडक्या भाषेमध्ये भक्तीचं मर्म जर तुम्हाला सांगत असेल तर तशा प्रकारची भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण करा. 2 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये अशी घटना घडली. जिल्हा मला आठवत नाही, त्या जिल्ह्यातला तालुकाही मला आठवत नाही आणि त्या तालुक्यातलं गावही मला आठवत नाही, त्यामुळे खोटं बोलण्याचा प्रश्न नाही, पण घटना घडलेली आहे. याच कीर्तनाच्या गादीवरते त्या गावामध्ये संध्याकाळी 9 ते 11ची कीर्तन सेवा चालू होते. कीर्तनकार महाराज त्या ठिकाणी कीर्तन करायला उभे राहिलेले होते. कीर्तनकार महाराज आले, गळ्यातला विना विनेकऱ्याकडे दिला, अभंग घेतला होता, धर्माचे पालन करणे पाखांड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. मध्यंतरापर्यंत कीर्तन आलं. 2 चरण महाराजांनी सोडवले. हजारो लोक कीर्तन ऐकण्यासाठी उपस्थित होते. टाळकऱ्यांनी जयघोष केला. मध्यंतरातलं विठोबा रखमाईचं भजन झालं. कीर्तनकाराच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल झाली, अस्वस्थ वाटायला लागलं, चक्कर आल्याचं निमित्त झालं. कीर्तनकार महाराज खाली बसले. एका क्षणामध्ये आपल्या सहकार्याच्या मांडीवरती त्यांचा देह ठिकाणी शांत झाला. शेवटचा श्वास महाराजांनी घेतला. त्या महाराजांचं नाव तुमच्या परिचयाचं असेल, तुम्ही ऐकलं असेल. काय महाराजांचं नाव? त्या ताजुद्दीन महाराज. ताजुद्दीन महाराज. आता ताजुद्दीन म्हटल्यानंतर ते आपल्या मराठा समाजाचे नाहीत. मला जातीवाचक या ठिकाणी बोलायचं नाही, पण मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेले, कीर्तनकार म्हणून नावारूपाला आलेले, महाराष्ट्रातल्या संत परंपरेची पताका खांद्यावर घेतलेले एक मुस्लिम समाजाचे कीर्तनकार जर या नारदाच्या गादीवरती शेवटचा श्वास घेत असतील तर हेची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावी माया संसाराचे. विठ्ठला विठ्ठला आणि मग कोणत्याही प्रकारची भक्ती करा, पण ती देवाला आवडली पाहिजे, संतांना आवडली पाहिजे. आणि संतांनी ज्या भक्तीचं मर्म जीवनामध्ये सांगितलं तशा प्रकारची भक्ती जर तुमच्या जीवनामध्ये करावी वाटत असेल तर ती सगुण सात्विक आनंदाची, प्रेमाची, स्नेहाची भक्ती तुमच्या जीवनामध्ये करा. त्याचं काय कारण? अभंगाचं पहिलं चरण. हेची थोर भक्ती आवडते देवा, 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 हेची थोर
हेची थोर भक्ते आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. भक्ते कोणत्या पद्धतीनं करा?